प्रभू श्रीराम रावणाला मारून अयोध्येवर लंकेवरनं अयोध्येला परतले. सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी युद्धात सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांना सीता मातानी भेटवस्तू दिल्या. एका कोपऱ्यात हनुमानजी उभा होते. सगळ्या भेटवस्तू सगळ्यांना देऊन झाल्या, पण सीता मातेंचं लक्ष हनुमानजीकडे गेलं. अरे हनुमानजी तर राहिलेच, सीता मातेने लगबगीनं हनुमानजींना बोलावलं, पण आता द्यायला उरलं होतं काय? सीता मातेच्या गळ्यात मोत्याचा रत्नहार होता, त्यांनी तो गळ्यातला काढला आणि हनुमानजींना देऊन टाकला भेट म्हणून. आणि सीता माता इतर पाहुण्यांच्या भेटीगाठी घेत राहिल्या. पण काही वेळानंतर अचानक सीता मातांचं लक्ष हनुमानजीकडे गेलं. हनुमानजी एका कोपऱ्यात बसून सीता मातेने दिलेला मोत्याचा रत्नहार तोंडात घेऊन त्यातला एक एक मोती फोडून बघत होते. सीता मातेला काही कळेना, एवढा मौल्यवान रत्नहार बाबा फोडतोय का? तर धावत धावतच हनुमानजीकडे गेला. हनुमानजी काय करताय? मोती का फोडताय? हनुमानजी म्हटले, मोत्यात राम आहे का पाहतोय. सीता माता म्हटल्या, मोत्यात कसा राम असेल? तसा तो मोत्याचा रत्नहार त्यांनी सीता मातेला देऊन टाकला. मोत्यात राम नाही ना, मग मला याचा उपयोगच नाही. मला काय हवंय? श्रीराम. मी काय करतो? श्रीराम सांगतील ते. मला काय मिळवायचं आहे? श्रीराम म्हणतील ते. आयुष्याचा ध्यास काय? श्रीराम. ज्यात राम नाही ते माझ्या कामाचं नाही.